नमस्कार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये। पुन्हा ताज्या झाल्या आहेत। हा व्हिडिओ 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या पहलगाम हत्याकांडावर आधारित आहे, ज्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला। या क्रूर हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने 7 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले। या ऑपरेशनमध्ये लष्कर, वायुसेना आणि नौदल यांनी मिळून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील पॉक दहशतवादी ठिकाणांवर अचूक हल्ले केले। व्हिडिओमध्ये दाखवले आहे की लष्कराने त्यांच्या रणनीतीनुसार 9 दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले आणि 100हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या ऑपरेशनदरम्यान अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शस्त्रसंधीच्या प्रस्तावानंतर भारताचे लष्करी मोहीम महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी त्यांच्या पाकिस्तानी समकक्षांशी चर्चा केली। पाकिस्तानी डीजीएमओने स्वतः भारताकडे शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला। हा व्हिडिओ भारताचा पलटवार किती प्रभावी होता याचा पुरावा आहे। पहलगाम हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्था निया करत आहे। या प्रकरणात परवेज अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर अशा काही लोकांनाही अटक झाली, ज्यांनी दहशतवाद्यांना मदत केली होती। हा व्हिडिओ स्पष्ट संदेश देतो की भारत दहशतवादाविरुद्ध निर्णायक कारवाई करण्यापासून मागे हटणार नाही।